पुढच्या काही तासांसाठी मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्याला रेड अलर्ट. सकाळपासून सुरू असलेल्या पावसाचा जोर आणखी वाढणार. सकाळपासून सुरू असलेल्या पावसामुळे मुंबईत ठिकठिकाणी पाणी साचायला सुरुवात. अंधेरी सबवे तब्बल 3 तास बंद होता, तर एलबीएसचा देखील काही भाग जलमय. समुद्रालाही उधाण. नवी मुंबईतल्या वाशीमध्ये जमीन धसल्यानं झाड कोसळलं. एक व्यक्ती थोडक्यात बचावला, तर सोसायटीची भिंत पडून डझनभर वाहनांचं नुकसान. रत्नागिरी आणि सिंधुदुर्गातही पावसाचं थैमान. जगबुडी नदीनं ओलांडली धोक्याची पातळी, तर अर्जुना आणि कोदिवली नद्यांनाही पूर. तर संगमेश्वर तालुक्यात पूर परिस्थिती. मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाटातील संरक्षक भिंत धोकादायक स्थितीत. डोंगरावरून येणाऱ्या पाण्याचा प्रवाह वाढल्यानं गॅबिलियन बॉल ढासळण्याची शक्यता. कोल्हापुरात राजाराम बंधाऱ्यासह 7 बंधारे पाण्याखाली, तर साताऱ्यात कराड चिपळूण महामार्गावर पाणी. वाहतूक विस्कळीत. पर्यटकांच्या बेजबाबदारपणामुळे पुण्याच्या इंद्रायणीवरच्या कुंडमळा पुलाची दुर्घटना. दुर्घटनेवेळी क्षमतेपेक्षा जास्त जण पुलावर असल्याचं फोटोतून उघड. सात मंत्र्यांना अजून खासगी सचिवच नाही. शिवसेनेच्या सर्वाधिक 4 मंत्र्यांचा समावेश, तर काही अधिकाऱ्यांकडून ऑर्डरशिवाय खासगी सचिवाचं काम. चिंता कशाला करता, फडणवीसांचं उत्तर. भरत गोगावलेंनी बगलामुखी मंदिरातून पुजारी आणून अघोरी पूजा केली. ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते वसंत मोरेंचा भरत गोगावलेंवर आरोप. पूजेचे व्हिडिओ व्हायरल, तर गोगावलेंनी आरोप फेटाळले. माजी आमदार बच्चू कडू अमरावती जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदावरून अपात्र. न्यायालयाच्या 1 वर्षाच्या शिक्षेचा ठपका ठेवून कारवाई. वाढदिवस साजरा करण्यासाठी अल्पवयीन मुलांकडून एका व्यक्तीचं अपहरण करून हत्या. चोरलेल्या मोबाईलवरून हत्येचा उलगडा. सायप्रसकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींना सर्वोच्च नागरी पुरस्कारानं गौरव. मोदींचा आतापर्यंत 15 देशांकडून सर्वोच्च गौरव. दोन्ही देशांच्या प्रमुखांच्या नेतृत्वात शिष्टमंडळ स्तरावर चर्चा. नमस्कार, मी दीपक